मैत्रिणींनो नमस्कार. नम्रताज व्हिडिओज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज हनुमान जयंती. हनुमान वीर मारुती हे अतिशय ताकदवान महाबली होते. ही गोष्ट आहे की प्रभू श्रीरामांमुळे रामायण घडले आहे, परंतु हनुमानाशिवाय रामायण अपूर्णच आहे. दुनिया श्रीरामांशिवाय नाही चालू शकत आणि श्रीराम हनुमानांशिवाय. हनुमान कोण होते, काय शिकण्यासारखे होते हनुमानाकडून, आपण पाहूया थोडी माहिती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हनुमान एक पॉसिबल थिंकर आहेत. हनुमान आहे तर सर्वच पॉसिबल आहे. रामायण घडणे पॉसिबल आहे, पर्वत उचलणे पॉसिबल आहे, संजीवनी बुटी घेऊन येणे हनुमानाला पॉसिबल आहे, सीतामाईला शोधणं पॉसिबल आहे, रावणाचा वध होणं, राम सेतू बांधणं पॉसिबल आहे. हनुमान खरंच खूप ग्रेट होते. आपल्याला शिकण्यासारखा एक असा गुण आहे जो आपल्या आयुष्यात सक्सेस व्हायला आपल्याला मदत करेल. तो म्हणजे हनुमानसारखे पॉसिबल थिंकर होणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि करून दाखवण्याची हिंमत ठेवणे. लंकेत जाणे सोपे नव्हते, पण तरीही सर्वांचा विश्वास आणि करण्याची ताकद आणि मनापासून करण्याची इच्छा यामुळे ते शक्य झाले. आणखी घेण्यासारखे गुण म्हणजे डेडिकेशन. जेव्हा लक्ष्मणजींना बाण लागून ते मूर्छित झाले होते, तेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमानांना संजीवनी बुटी आणायला पाठवले होते. ते गेले खरे, पण संजीवनी बुटी कोणती हे काही समजेना. तेव्हा हनुमानाने पूर्ण पर्वत उचलून आणला. समस्या तर नक्कीच मोठी होती, पण त्यावर अशा पद्धतीने मार्ग काढला. याचाच अर्थ मनात असेल तर एखाद्या गोष्टीला साध्य करायचे, तर ते सोपे नसेल तरीही शक्य नक्कीच आहे. रामायणामध्ये प्रमुख भूमिका ही हनुमानांची आहे. प्रभू श्रीरामांनी जे जे कार्य हनुमानांवर सोपवले ते कार्य अगदी निष्ठेने पार पाडले. त्यांचा आणखी एक गुण म्हणजे निर्भयता. लंकेमध्ये सीतामाईचा शोध घेण्यासाठी एकटे जाऊन लंकेत आग लावून लंका जाळण्याचे काम एकटे हनुमानजीच करू शकतात. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळणे. आपण जे काही करतो ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे परत येत असते. जेव्हा देवराज इंद्रांनी हनुमानाला वज्राने प्रहार केलेला, त्यावेळेस हनुमानाला भयंकर घाव सोसावे लागले होते, भयंकर वेदना झाल्या होत्या. त्यावेळेस त्यांच्यातील चांगले गुण आणि निष्ठेने केलेल्या कार्याचे फळ म्हणून सर्व देवी देवतांनी त्यांना आशीर्वाद दिले. सगळ्यांकडून त्यांना वरदान म्हणून शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. म्हणून म्हटलं जातं की प्रत्येक चांगलं काम हे निस्वार्थी भावनेने करा, त्याचे चांगले फळ हे मिळतेच. हनुमानजींना प्रभू श्रीरामांना आपलेच सर्व काही मानले होते. तेव्हापासून ते लंकेत जाण्यापर्यंत आणि अयोध्येत येईपर्यंत हनुमानजींनी निस्वार्थी भावनेने काम करत राहिले. आणि हेच उदाहरण आहे प्रभू श्रीरामांबद्दल निस्वार्थी भक्ती केल्याचे. हनुमान हे परम भक्त, परम मित्र आणि एक सच्चा मित्र म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दुनिया बनवणाऱ्याला भगवान म्हटलं जातं आणि संकट हारणाऱ्याला हनुमान म्हटलं जातं. तर असा हा आजचा दिवस हनुमानाच्या नामस्मरणात घालून पूर्ण सृष्टीवर वातावरण भक्तिमय करून टाकूयात. बोला महाबली महापराक्रमी हनुमान की जय.